आज आपण बनवलेले आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत रेशनिंगच्या तांदळाचे बॉबी पापड। अगदी फ्राय केल्यासुद्धा कढईवर फुलतात आणि खायलासुद्धा कुरकुरीत आणि खुसखुशी आणि खास हे लहान मुलांसाठी घरीच बनवून पहा तुम्ही सुद्धा कुरकुरीत आणि खुसखुशीत। हे बघा आवाजावरून समजलेच असेल बॉबी पापड। आणि वाळवताना सुद्धा काय काळजी घ्यायची आणि पीठसुद्धा कसं बनवायचं बॉबी पापड बनवण्यासाठी हे आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला आता हे मी रेशनच्या तांदळाचं पीठ करून आणलेलं आहे। मी काय केलं, रेशनचे तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतले, मग ते 2 दिवस भिजवले आणि 2 दिवस घरातच वाळवले आणि मग गिरणीतून दळून आणले। आणि आता हे पीठ जे तांदळात मी चाळून घेतलेलं आहे आणि हे मी आता पाणी घेतलेलं आहे, तर पाणी पण मी थंड वापरलेलं आहे। आता हे आपण पाण्यामध्ये भिजवून घेऊया। आता भिजवून घेताना कसं घ्यायचं, जसं आपण भजे करतो ना दाटसर, असं थोडंसं पातळ आणि दाटसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता हे असं अगोदर भिजवून काय घ्यायचं हे सुद्धा सांगते, कारण जेव्हा आपण पीठ शिजवतो ना आणि आपण जर डायरेक्ट टाकलं तर त्याच्यामध्ये गोळे वगैरे होते, आणि असं जर तुम्ही भिजवून घेतलं त्याच्यामध्ये गोळीसुद्धा होत नाही आणि पीठसुद्धा एकसारखं शिजतं। तर आता पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता ते तुम्हाला दाखवते, पण त्या अगोदर आपण पाण्याचं प्रमाण पाहूया, कारण पाण्याला एक उकळी घ्यावी लागेल। तर हे पीठ मिक्स करून केवढं झालेलं आहे तर ते अगोदर पाहूया। हे बघा, प्रमाण घेताना काय करायचं, ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ मिक्स करून घेतलेले आहे ना, ते पेराभरवरती रिकामा आहे, तर तेवढंच आपल्याला एकदम गरम उकळीचं पाणी घ्यायचं आहे। तर मी ते पीठ बाजूला काढून ठेवते आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला गरम उकळीचं पाणी घ्यायचं। थंड पाणी अजिबात घ्यायचं नाही किंवा कोमट पण, एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं। हे बघा, एक पेराभरवरती रिकाम होतं पिठाचं, पण तेवढंच आपण घेतलेलं आहे गरम पाणी। आता काय करता येईल, पुन्हा आपण पातेल्यात ज्या पीठ शिजवायचं आहे त्यामध्ये टाकायचं आणि याला एक उकळी पूर्ण येऊन द्यायची आहे। पुन्हा एकदा त्याच्यावर ठेवूया झाकण आणि पाण्याला उकळी येऊन देऊया। तर पाण्याला तिकडे उकळी येते, तर हे बघा पाहू शकता मी अशा पद्धतीने पीठने मिक्स करून घ्यायचे। हे बघा, जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही, जसं आपण भज्यासाठी मिक्स करतो अगदी त्याचप्रमाणे। तर हे बघा, इकडे पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे। तर पीठ कसं मिक्स केले हे तुम्ही पाहिलेलंच आहे। आता याच्यामध्ये आपण अगोदर टाकूया, हे मी घेतलेलं आहे मीठ। आता पूर्ण प्लेन व्हाईट असं म्हणजे पांढरं करावं नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचाभर हावरी म्हणजेच पांढरे तेल। आपण हा घेतलेला आहे पापड खार। आता हा 1.5 चमचा पापड खार घेतलेला आहे, म्हणजे जेव्हा आपण बाहेरून विकत बॉबी आणतो आणि त्याला जशी टेस्ट असते ना तशी टेस्ट पापड खारमुळे येते। आणि हा मी वापरलेला आहे पिवळा कलर, म्हणजे असं बॉबीसारखाच आपल्याला ह्यासुद्धा घरी बनवलेल्या पापड्या वाटल्या पाहिजे म्हणून मी वापरलेला आहे पिवळा कलर। आता याला एक उकळी येऊन द्यायची पुन्हा। आता पीठसुद्धा आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर हे मिक्स करून घेते। आता जेव्हा तुम्ही अगदी 1 किलोचं आहे त्यामुळे तुम्ही एकटेसुद्धा करू शकता। उकळी आली की एका हातामध्ये धरायचं आणि हे बघा असं थोडं थोडं करून सोडायचं, एकदम जर टाकलं तर जागीच गोळे होतात, त्यामुळे असं थोडं थोडं सोडायचं आणि एका हाताने लगेच हाटून म्हणजे फेटून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने। आणि हे आता काय करायचं आहे, गॅस स्लोच ठेवायचं, अजिबात फास्ट करायचं नाही पूर्ण पीठ शिजतपर्यंत, म्हणजे पीठसुद्धा व्यवस्थित शिजतं आणि खालीसुद्धा लागत नाही काय नाही। तर चला आता हे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला असं मस्त सर्व व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं हे बघा असं राऊंडने नेहमी फिरवायचं, म्हणजे सगळीकडनं ते पीठ आहे ना ते शिजलं गेलं पाहिजे, अजिबात कच्चं राहता कामा नये काय नाही। आणि आता हे शिजायलासुद्धा आहे ना कमीत कमी 25 ते 30 मिनटं लागतं, म्हणजे अर्धा तास जवळजवळ पीठ शिजायला लागतं। गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही आहे, स्लोच गॅसवरती पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं, म्हणजे पीठसुद्धा व्यवस्थित शिजतं आणि पापड्यासुद्धा आपल्या व्यवस्थित होतात, अजिबात बॉबी पापड तुटत नाही काय नाही। तर चला आता मी गॅस स्लो केला आहे आणि व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण काय करूया, ठेवूया झाकण। तर चला झाकण काढून पाहूया, कारण आपल्याला 25 ते 30 मिनटं जरी शिजायला लागणार असेल तर 5-5 मिनटाला आपल्याला हे पीठ आहे ना ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागणार आहे। असं राऊंडनी करायचं, मग मध्ये हे बघा असं चमच्याने करून घ्यायचं, म्हणजे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित शिजतं आणि सगळं शिजतं, म्हणजे खालचं पण पीठ जे असतं ते पण शिजतं आणि वरती राहिलेलं पीठ पण शिजतं, त्यामुळे अशा पद्धतीने हाटून घ्यायचं नेहमी पीठ। तर चला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 20 ते 25 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवताना असं मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याचा आता मी काढून घेते आणि बाजूचं सुद्धा बघा उलटण्याने काढून घ्यायचं, म्हणजे पातेलेसुद्धा खराब होत नाही काय नाही। आता याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवूया, शिजवून देऊया। तर चला झाकण काढून पाहूया। आता एक 25 मिनटं झालेले आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि हे पीठ जे आहे ना बॉबी पापडचं आता व्यवस्थित शिजलेलं आहे। आता शिजलेलं आहे हे सुद्धा तुम्ही कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते, काही नाही एकदम साधी सोपी पद्धत आहे। आता पीठ पण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि कलर पण पाहू शकता आपण, कलरचा वापर केल्यामुळे
आपण जेव्हा बॉबी पापड करू ना तर मुलांना सुद्धा बॉबीसारखंच वाटेल. अगदी घरीच आपण तांदळाचं पीठ सर्वांकडे असतं की म्हणजे तांदूळ सर्वांकडे असते, तर घरीच तांदूळ भिजवून तुम्ही सहज बनवू शकता. हे बघा असा ओला हात करायचा पाण्याचा आणि असं पिठावरती थापायचं. जर हाताला पीठ चिघटलं नाही की समजायचं आपलं पीठ शिजलेलं आहे, म्हणजे आपलं आता बॉबी पापड करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपलं हे पीठ जे आहे शिजलेलं आहे. मी गॅस करते बंद. आता चला बॉबी पापड आपण करून घेऊया. आता आपल्याकडं जो सोऱ्या असतो ना त्या सोऱ्यामध्ये हे बघा अशी एक थाळी असते, ज्याला अशा 5 पापड्या असतात. आपण दिवाळीमध्ये घरी शेवपापडी बनवतो ना तीच थाळीचा वापर इथे बॉबी पापड करण्यासाठी करायचा आहे. आता पीठसुद्धा शिजलेलं आहे आणि 1 किलोचं बघा भरपूर पीठ झालेलं आहे. तर सोऱ्यामध्ये आता थोडं थोडं पीठ भरून घ्यायचे आणि आता याची बॉबी पापड आपण करून घेणार आहे. तर चला तर पीठ मी भरून घेतलेलं आहे. आता बॉबी पापड आपण करून घेऊया. आता करायला पण काही नाही, फक्त हे बघा असं लाईन ओढायची आहे. अशा लांब लांब काड्या होतात म्हणजे. आणि शक्यतो हे वाळवताना ना कडक उन्हात अजिबात घालायचे नाही. शक्यतो तुम्ही घरात सुद्धा घालू शकता किंवा गॅलरीत हवा वगैरे येते असं हवेखाली 1 दिवस तुम्ही वाळून घ्यायचे आहे. कारण तुम्ही जर एकदम कडक उन्हात जर वाळवल्यानंतर त्याचे तुकडे होतात, लांब लांब काड्या अशा वाळल्यावरती होत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही घरात घाला 1 दिवस किंवा हवेच्या ठिकाणी घाला, म्हणजे काड्यासुद्धा अशा वाळल्यानंतर लांब लांब होत्या बॉबी पापडसारख्या. तर चला हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व बॉबी पापड करून घेऊया. अगदी कलरसुद्धा पाहू शकते किती छान आलेला आहे. आता उन्हाळी वाळवणंसुद्धा चालू झालेले आहे आणि उन्हाळी वाळवणातल्या आपण खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत. याआधी आपण रेशनच्या तांदळाची कुरकुरी तशी चकलीसुद्धा पाहिलेली आहे. उडदाची मुगाची पापड पाहिलेले आहे, मिसळ डाळीचे सांडगे असतील, गव्हाची कुरडे पाहिलेले आहे, बटाटा साबुदाण्याचे उपवासासाठी, लाल मिरचीतले हिरव्या मिरचीतले पापड असेल, चकली असेल, अशा खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही नक्की पहा. किंवा वाफेवरची तांदळाचे पापडसुद्धा आपण केलेलं आहे आणि नाचणीचे पापडसुद्धा एकदम करायला साध्या सोप्या पद्धतीने आपण सर्व उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही नक्की पाहता. अशा पद्धतीने हे बघा एकदम साधी सोपी पद्धत, फक्त सोऱ्यामध्ये पीठ भरायचं आणि अशा काड्या लांब लांब करून घ्यायच्या. आता हे वाळायला 2 ते 3 दिवस लागतील आणि ही सावलीतच शक्यतो वाळवून घ्या. पुन्हा पुन्हा सांगते. तर हे बघा आता हे वाळलेले आहेत, मस्त लांब लांब काड्या आहेत. तर मुलांना बॉबी म्हटलं का सर्वांनाच आवडते आपण, त्यामुळे नेहमीच ती मुलं खात असतात. पण अशाच पद्धतीने आपण घरीच रेशनच्या तांदळाचा वापर करून भरपूर सारे बॉबी पापड बनवू शकतो, चवीला सुद्धा बॉबी प्रमाणित. पण कुरकुरीत आणि खुसखुशीत आज रेशनिंगच्या तांदळाचे बनवलेले आहेत बॉबी पापड. तर चला थोडीशी मी फ्राय करून सुद्धा दाखवते. तर चला आता थोडेसे फ्रायसुद्धा करूया. बघा थोडं खूप मोठे मोठे आहे, त्यामुळे थोडेसे मी 2 तुकडे करून घेते तळण्यासाठी. कारण कढईत पण बसले पाहिजेत, कारण लांब लांब काड्या झालेल्या आहे आणि तळ्यावरती सुद्धा मस्त फुलतात आणि खायला सुद्धा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतं. अगदी तोंडात टाकतात विरघळते. आता तुम्ही जर बाहेरून आले ना 5 रुपयाला पॅकेट भेटतं बॉबीचं, पण त्यापेक्षा तुम्ही 20 रुपये किलोच्या तांदळामध्ये भरपूर सारे बॉबी पापड घरीच बनवू शकता आणि ते सुद्धा कमी तेलकट होतं, जास्त तेल लागत नाही, काय नाही आणि चवीला सुद्धा अगदी बॉबी प्रमाणे. तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर पाहू शकता मस्त आपले बॉबी पापड जे आहे ना बघा फुललेले आहे आणि कलर वापरल्यामुळे काय झालेलं आहे मस्त दिसत आहेत आणि बघा मस्त असे फुललेले सुद्धा आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ना तुम्ही प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन काही व्हिडिओ जर आले तर तुम्हाला लगेच पाहायला भेटतील. ते बघा आता आपण तळून झालेले आहेत. तर चला बघा आता एवढे झालेले आहेत, तर मी काही तुम्हाला तळून सुद्धा दाखवलेले आहे आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आवाज तर हे बघा मस्त खुसखुशीत येतो, अगदी चावायची सुद्धा गरज नाही. अगदी म्हातारी माणसं म्हणजे दात नसलेले लोक सुद्धा खातील, इतके छान लागतात. आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात आपण खूप सारे रेसिपीज करत असतो आणि नंतर पावसाळा झाला की मस्त साधं जेवण केलं की डाळ भात त्याच्यासोबत छान लागतात. ही बॉबी पापड असतील किंवा तांदळाचे खिचे पापड असतील किंवा नाचणीचे पापड, त्यामुळे उन्हाळ्यात अशी वाळवणे बनवून ठेवायची आणि लहान मुलांचे तर प्रचंड आवडीचे. ते बघा मस्त असे आपले बॉबी पापड तयार झालेले आहे. चला मी थोडेसे बॉबी पापड जे आहे ना बघा फ्राय करून दाखवलेले आहे आणि मस्त फुललेले आहे, अजिबात काळे किंवा लाल सुद्धा पडलेले नाही आणि चवीला मस्त खुसखुशीत लागतात आणि कुरकुरी सुद्धा होतात आणि लहान मुले तर मस्त आवडीने मिठ्या मारत खातात. तर चला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला सुद्धा लगेच पाहायला भेटतील आणि एकदम साध्या सोप्या रेसिपी असतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा लगेच करू शकता. तर चला रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.